राम राम मंडळी. तर आज आहे संडे आणि आज आपण निघालेला आहोत आपल्या ट्युशनसाठी. ट्युशनला गेल्यानंतर मला लक्षात आलं की आज आहे केरबाडेरबा यांची जत्रा. मग आपण ट्युशन संपताच निघालो तिथं त्यांचे दर्शन घेण्यासाठी. संडे होता म्हणून आपण निघालो फोटोशूटसाठी आपल्या मैत्रिणीच्या पार्लरमध्ये. जाण्यास वेळ होता म्हणून आपण गेलो साई गार्डनमध्ये साईबाबाचे दर्शन घेण्यास. तिथे वैशाली एकटीच खात होती, लेकरांना पण देत होती. आपण तर लांबचीच गोष्ट आहोत मित्रांनो. साई गार्डनमध्ये जाऊन आपल्याला खूप चांगले वाटले, पुराणी आता ताजा होई. त्याच्यानंतर आम्ही गेलो मैत्रिणीच्या पार्लरमध्ये. तिथे जाऊन तर काय नवीन ट्विस्ट आला आपल्या व्लॉगमध्ये. तिथे गेल्यावर मला अर्जंट काम आले म्हणून माझा शूट कॅन्सल झाला. आपली मैत्रिणी एवढी बेदरून आली. मग तिचा विचार करता मी सबोरी आणि वैशालीला तिथे बसवले. बिचारीची बेदरी वाया कायला घालू. त्या दोघी बसल्या मेकअपला. दोघींचा मेकअप एक नंबर झाला. होणारच ना, 5.5 घंटे लावले होते मेकअपला. नंतर माझं काम झालं पण अर्ध्यात कसं बसणार. दोघी मस्त मेकअप करून एक नंबर बनायला आणि आम्ही शेतामध्ये काम करून आल्यासारखी लेकरं. बघा आम्हीच ती गरीब लेकरं. हे बघा हे आपली बुटी. सायंकाळी 6:30 वाजता आपण आपल्या मेकअपला स्टार्टिंग केली. हे विचार करून की संडे आहे, वाया कायला घालावं, नंतर टाइम भेटेल नाही भेटत हे समजून आपण निघालो शूटसाठी. सबुरीला म्हणलं होतं व्लॉग शूट करायला, माझ्या क्लिप्स काढ. सबुरीने हे काय दाखवायली पाय मला माहिती नाही. तिचं काय विचार करून हे पायांचा शूट केलाय. डबल तेच ती गलती ती बार करत आहे. तिने अर्ध्याच्या वर व्हिडिओ पायाचे काढले, मला समजत नाही आमचं शूट काय चालू आहे. मग नंतर ती मेकअप केला मी 5-6 किलो माझ्या तोंडावर काय काय चिटकवलं की मला वाटलं लागलं मला आज हे बुकिंग करून सोडते. नंतर वाटलं जाऊ दे बाबा, जे करतील ते करते. पण झोपले मस्त लागले, झोप लागले पण तीनदा बोल लागले म्हणून मला जागी लागली. नंतर अर्ध्या घंट्यात 7 किलो माझ्या तोंडावर मेकअप थापला. मी विचार करा जाऊ द्या नेक्स्ट संडेला शूटला आता होतच नाही. देन हे आहे आपलं फायनल लुक ज्याच्यामध्ये माझी हेअरस्टाईल राहिलेली होती. आता जावं म्हणलं घरीच जाऊ द्या म्हणलं. आम्ही ड्रेसिंग चेंज करून निघालो आपल्या घरी. हे रात्र खूप झालेली होती ना. अशा प्रकारे आमच्या दिवसात झाला शेवट. राधे राधे.